हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. माझं दुसरं घर घेणं इतकं सोपं नाही आहे मंडळी. खूप 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 कठीण आहे आणि खूप मेहनत आहे. खूप मेहनत करावी लागते. इतकं खोटं बोलायचं आणि झुरके मारायचे हे सोपं नाही आहे मंडळी. खूप मेहनत आहे त्यासाठी. आणि आमचं दुसरं घर झालेलं आहे फायनली आमचं दुसरं घर झालेलं आहे आणि मी आज खूप 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 खुश आहे आणि खूप बरं वाटतं आहे मला. आणि फायनली आमचं दुसरं घर. तर आम्ही कधी विचारच केला नव्हता की आम्ही एक पहिलं घर घेऊ, पण हे घर घेतल्यानंतर आता दुसरं घर आमचं होत आहे. तर तुझ्या दुसऱ्या घराची पूर्ण इतिहास भूगोल मी काढलेला आहे आणि इंस्टाग्रामला लावलेला आहे. अरे बोंबडे, जी गोष्ट पब्लिकली अवेलेबल असते ॲटलिस्ट अशा गोष्टीच्या बाबतीत तरी खोटं बोलू नकोस. कशी म्हणजे इतक्या लेवलवर कसं खोटं बोलू शकतेस गं? विकायला काढलंस ते घर 800,000 युरोजला. आणि एक घर विकून दुसरं घर घेणं, तर त्याच्यामध्ये काय एवढी कुठली मोठी गोष्ट आहे? हे तर तू दर 2-3 वर्षांनी, दर 5-5 वर्षांनी करू शकतेस. आणि विकल्यानंतर जर नवीन घर घेतलेस तर ते तुझं टेक्निकली एकच घर आहे. तुझी 2-2 घरं नाही आहेत. म्हणजे शब्द असं तर हिला पाला खाऊन बोलता येत नाही. पण इथे असं दुसरं घर असं बोलून दाखवण्याचा असा प्रयत्न आहे की पहिलं पण आहे आणि हे आमचं दुसरं घर. म्हणजे अंड्यांना फेकायला मोकळी. मी 2-2 घरं आहेत असं थोडी म्हणाली. मी असं थोडी म्हणाली की इथे आमची 2 घरं आहेत, 2-2 घरं झाली आमची. मी असं म्हटलं की हे आमचं दुसरं घर. म्हणजे टेक्निकली हे जरी पहिलं नाहीच आहे, म्हणजे एकच घर असलं तरी एकच आणि पहिलं ह्याच्यामध्ये फरक आहे ना. तसं 2 आणि दुसरं ह्याच्यामध्ये फरक आहे. समजलं मंडळी? समजले हो? व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. सो बोंबाडने हे घर विकायला काढलेलं आहे आणि त्या घराची सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. म्हणजे ह्या लोकांनी जे काही डिस्क्रिप्शन दिलं आहे तर त्यामध्ये सगळं एरिया, मग कितीचं तुम्हाला ह्याच्यावरती मॉर्गेज मिळू शकतं आणि किती इयर्ससाठी मिळू शकतं, इंटरेस्ट रेट, त्याच्यानंतर एनर्जी बँड, ह्या सगळी इत्तमभूत माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जाईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर इतकं जुनं घर, म्हणजे जवळजवळ ते 40-45 वर्ष जुनं घर आहे. आता हे तिथे 5 वर्ष राहत असले म्हणून काय झालं, पण ते खूप प्रचंड जुनं घर आहे. त्याच्या एनर्जी बँडवरून जी लेवल आहे, ई एनर्जी बँड आहे ह्यांचा. ई म्हणजे खूप जुनं पद्धतीचं, म्हणजे जे पण त्यांचे इलेक्ट्रिक सॉकेट्स किंवा जे पण काही अप्लायन्सेस वगैरे आहेत ते खूप जुनं आहे. आणि तिथे जे कोणी राहत असणार त्यांना खूप बिल जास्त येणार. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा नवीन कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो तेव्हा त्याच्यावरती एक स्टार असतात, स्टार मार्किंग असतं एनर्जी सेव्हिंगचं. 5 स्टार आहे, 4 स्टार आहे, 3 स्टार आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे ते एनर्जी सेव्ह करणार असं असतं की जास्त स्टारवालं म्हणजे जास्त चांगलं एनर्जी सेव्हिंग आहे त्या अप्लायन्सची आणि तुम्हाला बिल कमी येणार. थ्रू दॅट इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला कमी येणार. तर तसंच ह्यांच्याकडे ABCDE. तर ए म्हणजे खूप चांगलं प्रीमियम आपण ज्याला म्हणतो, आणि ई म्हणजे ई आणि ह्यांचं काय माहिती आहे? तरीच बोंबड्याला सारखी थंडी लागत असते, सारखी थंडी वाजते. हीटर चालू केला तरी पण खूप थंडी वाजते. आणि घरात पण मी असे एवढे जाड कपडे घालून राहते, जॅकेट पण घातले कारण खूप जास्त थंडी आहे आणि खूप मला थंडी वाजते. कारण हिचं हीटर गरम व्हायलाच 2 तास घेत असेल. म्हणजे आणि लावून जाणार कुठे बाहेर, म्हणजे घर येईपर्यंत वॉर्म होईल तर ते पण नाही करू शकत. एवढा जुनाट काहीतरी गॅसवर चालणारा हीटर वगैरे असेल. ओ येस, आणि तिथे मेन्शन पण आहे गॅस हीटर. म्हणजे हिच्याकडे इलेक्ट्रिक हीटर पण नाही आहे, गॅस हीटर आहे. आणि तो कधी तापणार आणि एवढा वेळ चालू ठेवणार तर बिल पण किती जास्त येणार. आहे ना, मग कसं होणार? तर दोन्ही बाजूने हिची गोची आहे. तर हे अशा घरात आणि अशा अवस्थेत, म्हणजे अगेन मी तेच म्हणेन की आपलं भारतातली घरं बरी याच्यापेक्षा हे फ्लक्झमबर्गची चाळ. नुसतं फ्लक्झमबर्गमध्ये राहणं ही मोठी गोष्ट नाही आहे. तसं तर दुबईमध्ये, कुठल्याही देशामध्ये राहणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. पण तिथे तुम्ही कसं राहता, तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे ते मॅटर करतं. आणि हिचं आता कळलेलं आहे आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ही भगतबर्गच्या फ्लक्झमपुरीमध्ये राहते. समजलं?
आणि त्या घरावर 35 वर्षाचं लोन आहे. म्हणजे 35 वर्षापर्यंत तुम्ही लोन टेन्युअर 35 इयर्सपर्यंतचं टेन्युअर ऑप्ट करू शकता आणि पर मंथ तुम्हाला किती हफ्ता बसणार ते सगळं लिहिलेलं आहे. तर नाही म्हटलं तरी मण्याचं पण 25 वर्षाचं तर लोन असेलच. 25-30 वर्षाचं आपण पकडूया. आणि ते काही क्लिअर झालेलं नाही आहे, कारण 5च वर्ष झालेत आणि लोकांना वर्षानुवर्ष जातं. यांच्यासारखे मूर्खपणा करणारी लोकं नसतात. तो आता काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगते. थोडं टेक्निकल आहे. सिन्स त्या घरावरचं लोन अजून क्लिअर झालेलं नाही आहे, लोन विथ इंटरेस्ट, तर ते जे काही आहे ते कॅल्क्युलेट होऊन बँकेने ह्यांना सांगितलेलं असणार आणि त्याच्यावर थोडीशी अमाऊंट ह्या लोकांनी इन्क्रीज करून आता हे घर ते सेल करतील आणि मग सेल केल्यानंतर डायरेक्टली दॅट मनी विल गो टू बँक आणि बँक जे आपलं आहे त्यांचं उरलेलं जे काही आहे ते कॅल्क्युलेशन वाईज बँक स्वतःचे पैसे काढून घेईल. वर अजून पैसे टाकावे लागणार असतील तर त्यांना ते बँकला भरावे लागतील किंवा जर एक्स्ट्रा पैसे उरत असतील तर जे काही एक्स्ट्रा असेल ते ह्यांचा नफा किंवा ह्यांना ते रिटर्न होतील. सो ऑब्व्हियसली त्यांना फर्स्ट लोन क्लिअर केल्याशिवाय सेकंड लोन तर मिळणार नाही आहे. तर हे त्यांना पहिले क्लिअर करावं लागेल, जे ते करतील आणि मग त्याच्यावर मोठ्या घरासाठी मोठं लोन काढतील आणि भिकेला लागतील, कर्जबाजारी होतील. क्या बोलाता मैं? म्हणजे नथिंग रॉंग की आपण काही अंबानीची औलाद नाही आहे की आपण काय मावसाड नाही आहोत की असे करोडो रुपये आपण जमा करून मग घरबीर घेणार आहे. म्हणजे ती एक वेगळी कथा आहे, तो एक वेगळा प्रकार आहे आणि हा एक वेगळाच प्रकार आहे. आणि हे करोड नाही आहे, करोडोमध्ये आहे. हे लोन जे आहे हे करोडोंमध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे असं एक लोन फेडता आलं नाही तर ते कसं घर विकून मग दुसरं लोन उचलायचं आणि मग ते वर्षानुवर्ष आता किती होईल तिथपर्यंत फेडायचं, मग ते जेव्हा नाही होणार तर ते विकायचं तेव्हाचं तेव्हा. अशा या मेंटॅलिटीचे हे लोक आहेत. आणि काय माहिती आता जोपर्यंत तुमचं मॉर्गेज असतं त्याच्यावर तोपर्यंत ते घर तुमचं नसतं, ते घर बँकचं असतं आणि बँक कॅन टेक इट ऑर म्हणजे जेव्हा तुम्हाला पे नाही करता येत किंवा जोपर्यंत म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना टायटल क्लिअर असलं पाहिजे. सो जोपर्यंत तुमचं टायटल क्लिअर नाही आहे सो टेक्निकली दॅट हाऊस इज नॉट युअर. सो बोंबड्या पहिल्या ना सगळं क्लिअर वगैरे झालं आणि पेपर्स असं म्हणजे असं पेपर तर लोनचे पेपर्स पण असतात ना, तुमचं नाव त्या पेपर्सवर आहे दॅट डझंट मीन यू आर द ओनर्स म्हणजे ते फक्त असं नावाला ओनर असतो, पण जोपर्यंत सगळं क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही बँकेलाच देणं लागता. जसं की आता ह्या घराच्या बाबतीत होणार आहे की हे घर आता काय विकून यांना काहीच मिळणार नाही आहे, ते सगळं रिपेमेंटलाच जाणार आहे आणि हे परत पहिले भाडे 55 म्हणजे शून्यापासून सुरुवात मंडळी, समज रहे हो ना. सो बात की एक बात म्हणजे ह्यांचा प्रवास शून्यापासून सुरू झाला आणि शून्यावरच येऊन ठेपला. आता परत शून्यापासून चालू करायचं. लोक कसं असं शून्यापासून ग्रोथ करतात, मग एका पॉईंटला येऊन मग ते एका लेवलला येतात आणि मग देन अगेन दे प्रोग्रेस, त्याला म्हणतात प्रोग्रेस. पण शून्याचा शून्य केलेला तुम्ही कधी बघितलं आहे का? तर आत्ता लाईव्ह एक्झाम्पल आहे आपल्यासमोर या बोंबड्या आणि मण्याचं. सो दॅट्स द होल स्टोरी अबाउट देअर होम. आणि ते विकत आहेत, अजिबातच काय ते ठेवून असं काय 2-2 घरं वगैरे त्यांनी तिथे केलेली नाहीत. सो अजिबातच ही काहीही अचीवमेंट नाही आहे. ओके, निक्कल लॉडियन. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे त्या डिस्क्रिप्शनमध्ये आजूबाजूच्या वेसिनिटीचं म्हणजे हे जवळ आहे ते जवळ आहे आणि ग्रोसरी शॉपिंग आणि काय काय म्हणजे लिहिलेलं आहे, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट. पण एवढं सगळं जवळ असताना ही बोंबडी कशाला प्रत्येक वेळेला दुसऱ्या देशात पळायची? मग ते साधं खाण्यापिण्याच्या पण गोष्टी असू देत, नाहीतर एअरपोर्ट. हिने स्वतः कधी लक्झमबर्गवरून ट्रॅव्हल केलं आहे तर दुसरं घेणाऱ्याला सांगते ॲडव्हान्टेज की एअरपोर्ट जवळ आहे, बस स्टॉप जवळ आहे, नंतर ग्रोसरी शॉप जवळ आहे आणि हे जवळ आहे आणि काय खाण्यापिण्याच्या गोष्टी ते जवळ आहे, रेस्टॉरंट जवळ आहे. हे सगळ्या गोष्टी इथे मेन्शन तर केल्या आहेत, पण स्वतः मात्र नेहमी 4 कोस लांब जायची पाणी भरायला भामटीसारखी. काल लावलेला ना फोटो, तीच लायकी आहे तिची. भामटीच्या व्हिडिओजमधनं एक गोष्ट खूप चांगली झाली आहे की बोंबाडची रियालिटी कळते. म्हणजे बोंबाड जे काही दाखवते ना की आता काय लाईफ आणि मी कशी आहे आणि मी काय भारी आहे, तर बोंबाड तुझी रियालिटी भामटी दाखवून देते. कारण तू तिथलीच आहेस ना, इतकी वर्ष तिथेच काढली आहेस म्हटल्यावर ते कसं जाईल तुझ्या अंगातनं? तू अजूनही तिथलीच आहेस आणि तू परत तिथेच येणार आहेस फिरून शून्याकडून शून्याकडे. जसं की मी म्हटलं स्टार्टिंगलाच की बाहेर राहणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे,
कामगार वर्ग वगैरे पण असतो ना इथे, प्रत्येक देशात असतं. आणि ते तरी अभिमानाने जगतात, जे आहे ते आहेत, लेबरर्स आहेत तर लेबर कॅम्पमध्ये वगैरे राहतात आणि ते ते आयुष्य ते एक्सेप्ट करतात. ह्यांच्यासारखं नाही उगाचच काहीतरी दाखवायचं, खूप बडेजाव करायचा. पण असली तर म्हणजे भंगार आयुष्य तर यांचे. नुसतं परदेशात राहून उपयोग नाही आहे, तिथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्ही काय मेंटेन केलं आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. जसं की ही आजूबाजूच्या दुकानांमध्ये कधीच गेली नाही किंवा त्या एअरपोर्टला कधीच गेली नाही, कारण तिथून फ्लाईट्स महाग असतात. त्यानंतर आजूबाजूच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये ग्रोसरी महाग असते. मग दरवेळेला ही फर्मनीला जायची, मग ते कुठेतरी कॉफी प्यायची, मग त्या कॉफीच्या पैशामध्ये आपली कार चार्ज करून घ्यायची. हो, आणि कार चार्जिंग स्टेशन पण जवळच आहे, काहीतरी 500 मीटरवर असं तिथे मेन्शन केलं आहे. पण मण्यारला कधीच बघितलं नाही तिथे जाऊन चार्ज करताना. नेहमी कॉफीमध्ये फुकट चार्ज करायचा. म्हणजे ही यांची लाईफस्टाईल आहे. कळलं का मंडळी, कसे भुरटे, चोरटे आणि भिक्कार दर्जाचे लोक आहेत. आता येऊया कालच्या व्हिडिओकडे. हे तर म्हणजे आपल्या जासूसने दिलेली इन्फॉर्मेशन. आपने जासूस हर जगह फैले हुए है, तर त्याच्यामुळे ते बरोबर इन्फॉर्मेशन काढून देतात मला. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ देम आणि थँक्यू सो मच फॉर ट्रस्टिंग मी आणि माझ्याबरोबर इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर करता. थँक्यू सो मच फॉर दॅट. कारण बरेच मला DM येतात जेव्हा मी स्टोरी पोस्ट करते तेव्हा. काही गोष्टी मी स्वतः सर्च केलेल्या असतात, पण काही गोष्टी मला माझे जे मंडळी आहेत ते मला देतात त्याची इन्फॉर्मेशन काढून. आणि ते इतकं वेळात वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि त्या माझ्यापर्यंत पोचवतात आणि माझ्यावर ट्रस्ट करतात. सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट आणि थँक्यू सो मच. कारण मला बरेच लोक म्हणतात की ताई तू इतकी हुशार कशी, ताई तू इतकं कसं काय तुला पटकन नाही कळतं. तर हे 50-50 आहे. याचं पूर्ण 100% श्रेय मी घेणार नाही. आणि तो आहे बसलेला. मी नेहमीच म्हणते की देव माझ्या पाठीशी आहे आणि तोच मला मार्ग दाखवतो आणि तोच मला तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोचवतो आणि तुम्हाला माझ्यापर्यंत पोचवतो. सो थँक्यू सो मच ईच वन ऑफ यू. सो काल म्हणे खूप 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 वाट बघितली या दिवसाची. आज मी खूप 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 खुश आहे आणि खरंच यामध्ये मण्यारची मेहनत आहे, मण्यारचे कष्ट आहेत. हे इतकं सोपं नव्हतं. काय खूप 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 काय नाही, खूप 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 अजून वाट बघितली असतीस तू. वाट काय नाही, वाट लागणार आहे तुझी. आणि आता ते बाहेर काढलंस ते भाकीतच केलं होतं मी. आता परत तेच मी माझीच टुंगी लाल नाही सांगत आहे. जे झालंय ते झालंय. म्हणजे जे मी बोलली तेच. कारण मी तुला ना तेरी रग से वाकिफ हूं मैं. तर मला माहिती होतं की तू हेच करणार आहेस आणि तुला आता हे काढायचंच नव्हतं, पण तू आता ते काढलंस कारण तुझ्याकडे ऑप्शन नव्हता. नाही तर अजून रंगवलं असतंस. आता तर ते घर दाखवणार आणि मग त्याच्यामध्ये सगळं शिफ्टिंग हे तेवर आता मला वाटतं हे पूर्ण वर्ष त्याच्यातच जाईल. तेच छापणार. ह्या वर्षाचं टार्गेट घर 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 घर. आणि जसं ही म्हणाली की मण्यार खूप 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 मेहनत करतात, तर लगेचच नाही नाही माझी मेहनत नाही, माझ्याबरोबर हिची पण मेहनत आहे. फक्त माझी मेहनत नाही आहे, हिची पण. म्हणजे मी जर बाहेर असतो, मी बाहेरचं सांभाळतो, तर घरातलं ही सांभाळते आणि ही सगळं करते, घरात मुलींचं सगळं बघणं आणि सगळ्या गोष्टी करणं, तर हिची पण मेहनत आहे त्यामध्ये. मण्यार डॅम्बेस पकडला. मण्यारला असं म्हणायचं, ए भाई माझी मेहनत नाही, माझी मेहनत असं म्हणजे ती मला पकडेल, म्हणेल की काय खोटं बोलण्यामध्ये हा मण्यार सूत्रधार आहे. मी नाही, तू पण आहेस. दोघांनी मिळून खोटं बोललंय भाई. दोघांनी मिळून. जिएंगे तो साथ साथ, मरेंगे तो साथ साथ, रोस्ट होएंगे तो भी साथ साथ. हां, और चाबो पे रट्टे खाएंगे तो भी साथ साथ. असं नाही, तू माझ्यावर ढकलू नाही शकत. तुझी पण मेहनत आहे. काय नसलं तरी मी बोलणार. जरी मला माहिती आहे की मुलींना सांभाळणं वगैरे काय एवढं काय हे नाही आहे, लागून नाही गेलीस, पण तरी पण मी बोलणार. कारण रट्टे तर तुला पण मिळाले पाहिजेत. हे आली मोठी माझी मेहनत आहे. पण मला तर एक गोष्ट कळत नाही की मण्यारची तरी काय मेहनत आहे. तो पण तर घरातच असतो. तो कुठे जातो लढायला, की कुठे जातो साधं ऑफिसला, कुठे जातो ट्रॅव्हल करून. घरातच असतो. घरामध्ये बसून वेगवेगळे ID बनवण्याची मेहनत आहे त्याची. हां, की तुझ्या मागे उभं राहून करायची मेहनत आहे त्याची. आणि जवळ बिवळ काय ओढतोय, म्हणजे तिला काय हे करून दाखवतोय का, हिंट देतोय की आता तुला पण मेहनत करायची आहे, तुझी मेहनत नाही. कशी काय बोलते ग डार्लिंग. आता नॉट ओनली नाईट, डे अँड नाईट, बार बार लगातार. इश्श, काहीतरीच काय म्हणे यार तुमचं. मी आत्ताच थकले. असं नाही, कसं थकली कशी तू. असं नाही, थकली नाही. असं नाही, आपली मेहनत आहे. आपल्याला खूप मेहनत करायची आहे. आपल्याला म्हणजे तुला करायची आहे. तू मला माझ्यावर मेहनत करायची आहे, मग मी काहीतरी मेहनत करणार.
एक गोष्ट कळत नाही की एखाद्या आईने आपल्याच मुलींना, आपल्याच नवऱ्याचं म्हणजे आपलंच घर सांभाळणं हे प्रत्येक स्त्री करत असते. त्याच्यामध्ये हिने असं काय वेगळं केलं आहे? आणि हिचा नवरा तर कुठे जात पण नाही, घरातच लोंबत असतो. म्हणजे तेच आहे, फक्त हिला मिडनाईट कम्फर्ट द्यायचं असतं, तर तेच एक हिचं एक्स्ट्राचं म्हणजे एकदम कंपल्सरी जॉब आहे तिचा तो. बट अदरवाईज असं काय वेगळं करते? आणि म्हण्यार तुला लाज वाटते? हां, खूप तुझं मजाकमध्ये घेतलं. बेशरम माणसा, निर्लज्ज. तिला सांगतोय, ती घरात तू असताना तुझ्यासारखा ना मणी नसलेला नाग तिथे फणा काढून बसलेला असताना ती मुलींना सांभाळते. तू कुठे घराबाहेर पण जात नाही रे. पण स्वतःच्या आईचा जरा विचार केला? काय नाही तर काय नाही. मी फेका काकूंवर पॉडकास्ट बनवले. जेव्हा त्यांनी तुझ्यावरती फर्स्ट व्हिडिओ काढलेला ना, तेव्हा मी म्हणाली आहे की काकू असं नाही करायला पाहिजे होतं, तुम्ही मुलाला तोडलं. पण आज मीच हे म्हणते की काकू अगदी बरोबर आहे, अजून काढा याची. हा ना, कुठचाच नाही राहायला पाहिजे. इतका नालायक माणूस आहे. अरे निर्लज्जा, तुला इतकी पण लाज नाही? ज्या बायकोला सगळं काही असताना तू क्रेडिट देतो, म्हणजे तिने काहीच केलेलं नसताना फालतूमध्ये तिला क्रेडिट देतो, आणि तुझ्या आईने तुला सिंगल हँडेडली वाढवलं. भले कसंही पण नाही, ती तिची मजबुरी होती तुला कुठे ठेवणं किंवा तुला हॉस्टेलमध्ये ठेवणं. पण तरीही तिने तुला जे काही चांगलं तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी काय चांगलं होईल तो विचार करून तिने नेहमी डिसिजन घेतले. तुला विदाऊट बिन बापाचा पोर तू, म्हणजे तसं वाढवलं तुला तिने. वडील असताना पण त्यांचा काहीही उपयोग नव्हता. अशा माणसाला हँडल करत तिने तुला जपलं आणि ते तू विसरलास. आणि तू हिचे गुणगान गातोयस. हिने असं काय केलंय मग? ह्याचं कंपॅरिझनच नाही होऊ शकत ना. म्हणजे कृतज्ञ म्हणजे किती कृतज्ञ असावं माणसाने. जरा पण तुझी जीभ अशी कसं काय रेटते, कशी तुझी जीभ हे बोलताना? म्हणजे जर एक नॉर्मल आयुष्य असतं त्या बाईचं, आणि तुला नॉर्मल असं जसं एखादी आई वाढवते, जसं बोंबाड करते, तसं ह्याच्यामध्ये तशा सर्कमस्टन्सेसमध्ये जर तू लहानाचा मोठा झाला असतास तर कदाचित एवढं काही वाटलं पण नसतं. म्हणजे ठीक आहे, काहीतरी झालं. आणि पण तिची जर्नी ही आमच्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे. आणि ती माहिती असताना देखील तू हे कसं बोलवू शकतो की माझी बायको महान आहे आणि ती काहीतरी महान? जर तुला त्या आईचं जे काही तिने तुझ्यासाठी केलं आहे, लहानाचं मोठं तुला ज्या परिस्थितीत केलं आहे, ते तुला जर आता काही नाही वाटत आहे, तर हे पण खोटंच आहे. मी बोंबडीला हेच सांगेन की तो फेक आहे, तो खोटं दाखवतोय तुला. आणि जे काही तुला जे वाटतंय ना खूप छान आहे, ह्याचा तुला एकदा खूप चांगला मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. कारण हा विकृत माणूस आहे, आणि अशा माणसाची जी मेंटॅलिटी असते ना, ती कोणासाठीही चेंज होत नाही. जी व्यक्ती आपल्या आईशी असं वागू शकते, ती व्यक्ती तुझ्याशीही तसंच वागणार. सो जास्त खुश होऊ नकोस, आणि ह्या गोष्टीचा नक्की विचार कर. ह्याच्यावर नक्की थोडा विचार कर की कुठल्या बेसिसवर तुमचं रिलेशनशिप टिकून आहे, आणि त्यासाठी तुला धडपड करत राहावी लागणार. ज्या दिवशी तो पाया हल्ला ना, थोडा टिचभर पण जरा कमी जास्त झाला ना, हा माणूस तुला पण फाट्यावर मारेल, जसं आज त्याने आईबरोबर वागलाय. तर आता आमचं नवीन घर होणार आहे, आणि आम्हाला खरं काही असं हे घर असं चांगलंच होतं, आम्हाला असं सोडायचं नव्हतं. तर दुःख तर आहेच, पण आम्हाला खेळायला स्पेस हवी होती, थोडं जागा हवी होती. हो, तुम्हाला ना रात्रीचं खेळ चांगली, आता तर दिवस रात्र खेळ चालणार आहे, तर मग पाहिजेच ना, स्पेस पाहिजे आणि खेळायला. आणि असं म्हणजे जास्त मोठं असलं की मुली पण पटकन पकडू नाही शकणार. आता कसं पटकन असं नजरेत येत असतील ना, जरा मोठं घेतलं की कसं मुली पण म्हणजे जरा येईपर्यंत पोचेपर्यंत वेळ लागेल. पकडापकडीचा खेळ जरा जास्त वेळ रंगेल, नाही का? आणि एका अंडीने हिला कॉमेंट पण केलेली की स्वामींचा आशीर्वाद आणि तुझ्या आईचा आशीर्वाद, तुझी आई स्वामी भक्त आहे, तर तिचा आशीर्वाद आणि तिचे जे काही सत्कर्म आहे ते तुझ्या पाठीशी आहेत, आणि हे होणारच होतं. आणि तर मला तेच सांगायचं आहे की बाबा, जसं तिच्या आईची पुण्याई आहे ना, पुण्याई, तसंच मण्यारच्या आईचे श्राप पण आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आईवडिलांची जशी पुण्याई आपल्याला फळते ना, तसेच आईवडिलांनी दिलेले श्राप पण आपल्याला भोवतात. आणि अशी काय वडापाव मम्मीची पुण्याई आहे? वडापाव मम्मीकडनंच शिकली आहे ही बोंबाड. वडापाव मम्मीला पण कोण नाही, खाण तशी माती, तसंच नुसती कडी लावून आतमध्ये लपून बसलेली असते ना, कोण नाही. आता तो एक पोरगा बोलोजुबा केसरी तिथे, त्याला कोण मुलगी देत नाही आहे, हे सगळं बघता कोण देणार त्याला?
पटवली तर गोष्ट वेगळी आहे, पण कोण पटणार तरी कोण? मग परत तसंच आता जाऊ दे, आता बोलली असती पण तसंच. मग आता काय कोण मिळाली तर ठीक आहे, नाही तर मग असेच भाभीजी बिबीजी पटवायचं. हेच काय या लोकांना भाभी आणि अशा मुली पटवाव्या लागतात? कारण सरळ चांगल्या घरातल्या चांगल्या मुली कोण देणार ना अशा? त्याच्यासाठी आपण पण चांगलं असावं लागतं. त्याच्यामुळे त्या घरातल्या सुना आणि मुली बघूनच कळतंय की वडापाव मम्मी द ग्रेट किती ग्रेट आहे ते. आणि स्वामी सेवा काय ह्याचसाठी करता का? मतलबी बघावा तेव्हा आपलं स्वामींचं करतं म्हणजे स्वामींना सारखं सारखं ब्लॅकमेल करत राहायचं की बघा तुमचं करतो म्हटल्यावरती तुम्ही इतकं केलंच पाहिजे आमच्यासाठी, मग ते तुमच्यासाठी नक्कीच करणार नक्कीच करणार. स्वामींना प्रेशराईज करता तुम्ही. फट हट. त्यांना बरोबर माहिती आहे कोणाला किती द्यायचं आणि कोणाला कुठून पाडायचं. आता ते पोचवत आहेत, वरून धक्का मारणार आहेत तिला. आणि मण्यावर पण म्हणजे अख्खीच्या अख्खी फॅमिलीच अशी आहे. ती फेरी अशी एकच शब्द उलटा पुलटा फिरवून ती पण तशीच बोलते. ही बोंबाड पण सफरचंदाच्या झाडाला ॲपल येणार आहेत वाली, थंडीमध्ये विंटरमध्ये थंडी राहते वाली. आणि आता हा मण्यार आणि भिंती वॉल्स रंग कलर हे सगळं काढायचं. म्हणजे भिंती पण आपल्याला बघून घ्यायचे असतात, वॉल्स आणि रंग असेल कलर आपल्याला जे काही असेल. अरे भिंती वॉल्स रंग कलर काय एकच असतं ते मण्यार. कसं असतं ना, खुश तर हे नाहीच आहेत. आणि हे सगळं फापट पसारा आणि हे ते ना, म्हणजे मी खरंच असं सांगते ना, मी विचार पण नाही करू शकत की अशीही माणसं असतात हो मंडळी जगामध्ये, की नुसतं दुसऱ्याला खिजवायला ह्या सगळ्या गोष्टी करतात, आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी करतात. म्हणजे आपण कसं आहे ना, जे आहे हे असं आहे, आपण कोणाला दाखवायला कुठलीही गोष्ट करत नाही. जे आपल्याला पॉसिबल आहे, जे आपल्याला शक्य होणार आहे अशाच गोष्टी आपण करतो. पण हे असं पोट मारायचं, चिमटे काढायचे, ह्याचे त्याचे पैसे मारायचे, मुलींचे हप्ते खायचे, मग हे विकायचं ते घ्यायचं ते विकायचं, असं हे इसकी टोपी उसके सर हे असलं असं म्हणजे अशा गोष्टीतनं जगत राहणं म्हणजे किती ते टेन्शन आणि किती ते सतत ना डोक्यावर ताण तो. म्हणून हिचं तोंड असं असतं. पूर्ण व्हिडिओमध्ये तोंड बघा कसं असं झालं आहे एकदम. आणि फक्त त्या गाडीमध्ये बसते आणि ते च्विंगम चगळते ना, अशा ॲटिट्यूड आणि असं वासमारी अशी वसाडी असणार ना, म्हणून सतत ते च्विंगम चगळत असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जॉ लाईन. बाबा जॉ लाईन फोटोज बघितले का? एकदम मर्दगडी वाटते. ती कधी एकदाची ती साडी नेसते असं झालेलं तिला. साडी काय ते नेसलं आणि तो कान बघितला बरोबर. बोचू बरोबर बोललेली, कान मोठा आहे. कान काय बाबा अजून बोचू आपण बघितलं नाही हे. मण्यारला विचार कधी चांगलं असं करायचा चान्स मिळाला ना तुला मण्यार बरोबर, तर त्याला नक्की विचार अजून काय काय मोठं आहे हिचं, बरंच काय काय असेल हिचं. आता काय ते आता करावं लागतं बाबा मेंटेन. काय नाही तर काय नाही, जॉ लाईन तरी च्विंगम करून चगळून आपलं जॉ लाईन तरी आणूया, तेवढ्यावर तरी मण्यार खुश. बापरे काय जिंदगी आहे. म्हणून ही सारखं म्हणत असते की सोपं नाही. खरंच ग बोंबडे, सोपं नाहीच आहे. बापरे बाप. म्हणजे कसं आपल्याला नाही झेपत तरी लोकांना दाखवण्यासाठी असं करायचं, मग ते नवऱ्याला त्यासाठी कन्व्हिन्स करायचं, मग काहीतरी करणार, मग त्याला ते टेन्शन आता कसं करू आणि काय करू. आणि तुला त्याला सारखं असं म्हणजे ते त्या झोनमध्ये ठेवणं की नाही तू करू शकतो मण्यार, तुम्ही करू शकता, तुम्हाला काय पाहिजे बोला, ह्याच्या बदल्यात काय पाहिजे बोला, आपल्याला हे दाखवायचं आहे, आपल्याला हे करावंच लागेल, आपल्याला हे ते म्हणजे त्याला मग त्याच्या त्या इच्छा पूर्ण करणं, इच्छाधारी मण्यारच्या, आणि सतत त्याला तंगून ठेवणं आणि सतत ती तुझ्या डोक्यावर टांगती तलवार असणं की आता कधी ह्याचा इंटरेस्ट संपेल किंवा कधी ह्याचं काय म्हणजे मला बोलेल की नाही आता नाही बस झालं म्हणून. तर ते किती म्हणजे ना किती कॉम्प्लिकेटेड आहे ना मंडळी खरंच. सो त्यामुळेच बोंबाड फर्स्ट्रेट मी खूप जास्त फर्स्ट्रेट झाले होते. आणि मी ह्यांना तेच म्हणत होते की म्हणजे इतके दिवस म्हणजे मी सांगितलं पण होतं की इतके दिवस आम्ही इतके बिझी होतो ना, खूप जास्त बिझी होतो आणि सतत काय ना काय म्हणजे फोन आला की पळायचं आणि घर बघायचं. तर इतकं हे होतं ना, इतकं फ्रस्ट्रेटिंग होतं, मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते. अरे फ्रस्ट्रेट कशाला, तू एक तर फ्रस्ट्रेट बोलायला शिक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रस्ट्रेट काय, तू आमच्यावर उपकार केले की अंड्यांवर उपकार केले? अंड्यांवर तर तू उपकारच करते. अंडे भिकारी आणि ताई त्याच्यापेक्षा मा भिकारी. म्हणजे काय म्हणतात ना, उघड्याला भेटला नागडा तशी गत आहे हिची आणि अंड्यांची. तर त्यांच्यावर उपकार केलेस का?
तू घर घेत होती, तुला त्याच्यावर व्ह्यूज छापायचे होते, तुला जे आहे ते सोडून आणि म्हणजे त्याच्या मागे पळायचं होतं. तर त्याच्यामुळे ते तुझा लुकआउट आहे ना. फर्स्ट्रेट झाली तर कोणाला सांगते फर्स्ट्रेट झाली तर. आणि सारखं आपलं आता ना सुट्टी घेऊन आराम करायचा आहे, सुट्टी घेऊन. आता मी म्हटलं म्हणायला की आता आपल्याला ब्रेक पाहिजे आणि थोडा आराम करायला पाहिजे. अरे तर आरामच करता म्हणजे किती ह्यांना लोकांचं आयुष्य काय असतं काही याची कल्पना पण नाही आहे पुसटशी. आणि काय बडबडत असते म्हणजे नुसतं घर घेते त्याच्यासाठी जर हिला जावं यावं लागलं. हे तर बेसिक आहे ना. जर आपण एखादी वास्तू घेतोय तर आपण ते नीट पारखून आणि बघूनच घेणार ना. तुम्हाला घाई करायला आम्ही सांगितलं होतं. तुम्हाला दाखवायची खुमखुमी आहे, डांग खुजली आहे, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना. पुन्हा बोललीस ना देईन एक सांगकान. आणि तू काय बघतो रे? वी 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 काय बघतो तिच्याकडे? काय बघतो? झोप आली मोबाईलला? जास्त झाली? मग थोडी कमी द्यायची होती ना तिला. थोडं हळू झुरका मारायला त्या सांगायचा होता. आणि जोरात झुरका मारला आता तिला झोप येते. आता कशी बोलते बघ डोळे फिरवून. तुला सांगते आज कुछ नाही मिलेगा, आज सो जा, आज के लिए इतना ही. वी 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 कसलं आहे रे शी. म्हणजे ह्यांना सगळं स्वतः काहीतरी करून ठेवलं आहे. सगळं ब्लंडर यांनी करून ठेवलं आहे आणि त्याचा स्ट्रेस त्या गोष्टी आणि ते सगळं यांच्या चेहऱ्यावर वगैरे दिसतंय. आनंद तर मला व्हिडिओमध्ये शोधून पण कुठेच दिसला नाही, चेहऱ्यावर पण नाही आणि कशावरच काहीच नाही, अजिबात बोलण्यात नाही की कशातच नाही. आणि ह्या वेळेला माज पण नाही वाटला. ह्या वेळेला फक्त आणि फक्त टेन्शन होतं, प्रेशर होतं आणि खिजवण्याचा जो एक असतं ना की फक्त आणि फक्त खिजवण्यासाठी केलेली एखादी कृती, त्याचा जो एक चेहऱ्यावरती एक भाव असतो तर तो होता बस. ह्या व्यतिरिक्त कुठेही दुसरे काहीही हावभाव, दुसरा कुठलेही वाईब त्या व्हिडिओतनं आले नाहीत. सो आता अशी ही बनवाबनवी या पिक्चरचा क्लायमॅक्स जवळ आलेला आहे. लवकरच या पिक्चरचा दी एंड पण होणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आजच्यासाठी पॉडकास्टमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि जे काही मी नोट केलं ते तुम्हीही नोटीस केलं असेल. काल भरभरून कॉमेंट आल्या आणि ते त्यामध्येच सगळं कळून गेलं की आपण किती आपली वेवलेंथ मॅच होते आणि आपण किती समविचारी लोक आहोत, एकत्र आलो आहोत. सो येस, वन्स अगेन थँक्यू ऑल. थँक्स फॉर बीइंग देअर. ग्लॅड टू नो की माझ्यासारखेही विचार करणारे बरेच लोक आहेत. सो थँक्यू फॉर एव्हरीथिंग. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.